नाही नाही तळा का दुसरा उभा राहील आता तुझ्या खांदा राहिलेले पुढच्या वर्षी लावू. खूप भारी वरतून डॅमचं पाणी येते आणि तिकडे सुद्धा एक छोटासा धबधबा आहे. हा आता आपल्या समोर डॅम दिसतोय. भारी रस्ता आहे जायला. अरे डायरेक्ट रोडवर आलो इकडनं. शॉर्टकट होता. नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे रत्नागिरीला. तर खरं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लास्टला सांगितलेलं की आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे, पण फार्म हाऊसचा प्लॅन अचानक कॅन्सल झाला. त्यामुळे अचानकपणे आम्ही हा प्लॅन बनवला रत्नागिरीला यायचा, एका मित्राच्या गावाला यायचा. तर आता बघू शकता इकडे आम्ही रत्नागिरी स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहे. आम्ही काल रात्री मँगलोर एक्सप्रेस पकडलेली CST वरनं. तर आता रत्नागिरीला येऊन पोहोचलेलो आम्ही आणि इथे बघू शकता 8 जण आम्ही. हे सगळे आपली पब्लिक आहे. आणि आता आपल्याला जायचंय. कोणतं गाव आहे रे तुझं तळेकर? वेरवली गाव आहे. तर रत्नागिरीला थांबलोय आणि इकडनं पाटून कोकणकडनं येणार आहे. तिन्ही पुढे जाणार आहे कारण की मँगलोरला पुढचा स्टॉप नव्हता. त्यामुळे आता आम्ही रत्नागिरीला थांबलेलो आहे. पाठच्या ट्रेनची वाट बघतो आणि पुढे जाऊ आणि पुढचा व्हिडिओ पुढे जाऊन कंटिन्यू करूया. आता आपण येऊन पोचलो विलवडे स्टेशनला आणि इकडनं थोडं पुढे येऊन आपल्याला रिक्षा करायची आहे. कुठे रे, कुठलं गाव नाव विसरलं रे? वेरवलीसाठी रिक्षा करायची आहे. तर कोकणकडनं नाही आलो ना आपण. आता रत्नागिरीवरनं कोकणकडनं पकडली, ती वेरवलीला थांबत नाही. त्यामुळे विलवडेला उतरलं आणि इकडनं रिक्षा करून जायचं. आता रोडवरती पुढे चालत चाललं स्टेशनवर उतरून आणि पुढून रिक्षा करणार आहे. अरे गुरु बोलतोय, मी तुम्हाला दाखवतो तो कुठे न्यायचं बोलतोय ना ते. अरे तसं नाही, इथे तसं सगळ्यांना भेटणार नाही. वाटेल भेटलं की आपण जाऊ, त्यांना सांगू तू अर्ध्या जण बरोबर आणि आम्ही अर्ध्या जण बरोबर. अर्धा भांबेड बोलूया. एक येऊ दे तरी गाडी. बोलायचं काय नाही तर तुम्ही पहिले थांबव नाही. पेडमध्ये उतरलो रिक्षाने आणि आंबेडवरनं वेरवलीला जायला आम्हाला ST भेटली. आता मित्रांनो आपण मेन गावामध्ये येऊन पोचलेलो आहे वेरवली. हे आहे इथलं बस स्टँड. दुकान बिस्किटवालं ना. तर आता इकडनं रस्ता आहे गावात जायला आणि लांजा इथनं फक्त 8 किलोमीटर आहे. इकडनं सरळ पुढे. आता याच्या घरी कोण नसतं, आपण या अनिकेत तळेकरच्या घरी आलेलो आहे. तर आता पाणी विनी जेवणाची सोय सगळी आम्हालाच करायची आहे. बघूया आता पूर्ण आपला व्लॉग दिसेल आपल्याला. हे अबे इथे ATM आहे, बंद आहे पण. बघू शकता मस्त चिऱ्यांची गावातली घरं, कौलारू घरं. दाखवला ना. मित्रांनो, याच्या घराजवळ जायचा रस्ता बघू शकता किती सुंदर चिऱ्यांचा बनवलेला आहे. आणि आता हा रस्ता इथं संपतोय आणि असं चिखलात जायचं आपल्याला. आम्हाला वाटलं हे घर आहे, पण हे नाही, अजून पुढे. हळूहळू सनी शूज घालून आला बघ. स्लीपर घातली आहे. थांबला पाठ नाही, कोणतरी पडेल. थांब ना. इकडचा मित्रांनो नजारा बघू शकता. वा, बरं झालं लोणावळ्याचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा आणि इकडे आलो आम्ही. बघा
पाणी बघा क्लिअर आहे कडक रे. इकडे येते मासे पकडायला. अच्छा बत्ती घेऊन ना. ती नदी नाही ते वाड आहे, नदी. तो हा पूल आहे का? काय कोणता बोलायचं भारी आहे, एक नंबर आहे बघ. याच्यात पण चालेल आम्हाला पोहायला. वाडा दिसतोय वाडा हा वाडा आहे. ह्याच्या मागे घर ते सोड. तो मगाशी रस्ता दाखवत होता सूरज तुझ्या घरचा जायचा. सूर्य संपला. किरांचा रस्ता. हे घर आहे मित्रांनो. इकडे काय शेती केली काय? हे उघडा आहे दार. चावी कोणाची आणा गेला? अरे दार उघडा आहे. आवाज द्यायला गेला असेल. तळेकरवाडी नाही. तळेकरवाडी जिथे लिहिलंय ते काय आणि काय तळेकर. कुठली वारी आहे गुरव? तुलाच नाही ते. चला 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 घरात चला. तुम्हाला अक्कल पाहिजे. हे माझी पण आण रे बाय. आता मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि परत आता नाश्ता करायला जाते थोडं बाहेर. आणि इकडे एक विहीर आहे आणि विहिरीतून बघा पाणी काढतो. अरे पाणीच नाही आला. उलटी गेला ते. टाकता येतं का तुला? ये तुला दाखवतो तुझ्या सगळं टाकतो. परत नाही आला. गेला आता येईल. दाखवतो कोणाला? अच्छा ब्लॉग मध्ये यायचंय का? रात्रात फेमस. झूम तर करा सूरज. दिसतोय रे. प्रत्येक इकडं बघ थोडं. ते बघ. ते दुसरी दुसरी बॉटल बर. ते ना होत नाही ते पाणी ओतून टाकते. कोण गेले पाणी. मी खराब होता थोडी. आणि इकडचा नजारा बघू शकता तुम्ही. खूप भारी आहे. या इकडनं आता आपण चाललोय मस्त की नाश्ता करायला. नाही नाश्ता नाही करायचा आहे. नदीवर जायचं काय? अरे चुकीचं आहे. कुठे जायचंय? अरे वालावर आलोय. हे कुठे आलोय? आता सांगू शकत नाही तुझ्या व्लॉग मध्ये कुठे. काय बोलते माहितीये का? आम्ही नाश्ता करायला चाललोय. मासे पकडायला इथे येऊ शकतो. मासे पकडायचे इथे. गुरु काय करणार इथे? गुरु आवाज द्यायला सांग. माझा पण एक मित्राकडे पाटील बोलतो. चाललंय खाली बघा. या इकडे गुरु आहेत. अरे तिकडनं ओरडते. धबधब्यावर जाऊ शकतो ना? धबधब्यावर बघू शकतो. तिथे आंघोळ नाही करू शकतो. आंघोळी तिथून धबधब्यातून खाली पाणी येतं ना. हा. अरे इकडे ह्याच्यात आहे का? ह्याच्यात आहे. हा ह्याच्यात त्याच्या मागे ताडी मारून येते. फुल गावची वाईब. कोंबडा वगैरे आरवते मस्त पैकी. त्यांना वाटतं चारा द्यायला आलास. चल. हे इकडे रेल्वे ट्रॅक आहे का समोर? स्टेशन किती लांब आहे इथनं? ट्रेन गेली. स्टेशन किती लांब आहे आपला? हे बघ इथेच आहे लेफ्ट साईडला. जवळच इथे वेरवली स्टेशन आहे घरापासनं. आणि आता आपण चाललोय थोडं पुढे. दुकान अजून उघडले नाहीत. वाजलेत ते बघ खारुत्या वगैरे असतात. 8:15 वाजलेत. 8:15 वाजलेत आणि दुकान अजून उघडले नाहीत. तर आपण पुढे येते थोडं फेरफटका मारते गावात. हे फोटो काढायचे. ब्रिज बघायचा होता ना. ट्रेनचे डबे बघायचा. तो वाला बघायचा. हे ना नकली नाही बघायचं.
नदी बघायची नदी गुरव आली नदी हीच नदी आहे का रे ही नदी नाही आहे. वाहून जाणार आहे आपण कुठे जाणार पण नंतर पोहायला कोंडी कोंडी असेल आमच्या लागलं तर आपण जाऊ. अरे नाही पण आपली आमची कोंडी कोंडी असतात म्हणजे एका ठिकाणी असं पाणी असं हा मग ते कुठे ते आहे पुढे आहे तिथे चला ना तिकडे जाऊ. पण आपलं नाही पाऊस येतोय. अरे मग बघूया ना तोपर्यंत दुकान खोलली तर आता काय उघडले अरे आपण स्पेशल दुकानात काय तुम्हाला दिसत आहे काय आलो आपण दुकानात खा 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 पुढे खा तर इकडे आता आम्ही नाश्त्यासाठी मॅगी आणि बिस्किट वगैरे घेतलेले आहेत चहा पावडर वगैरे घेतले तर आता नदीवर जाऊया परत एकदा घेतले तुमच्याकडे इकडनं आता नदीवरती आलो आम्ही खाली आलो आहे आणि इथे बघू शकता आता इथे फक्त बघायला आलो आहे नदी आणि दुपारी येऊन आम्ही पोहू लागतो याच्यात कुठे जायचं त्या साईडला जायचं कुठला घेऊन जायला मेंटल अरे कुत्रा उचलेल मॅगी वगैरे घेतली शेजवान चटणी राहिलेली घ्यायची ती दुसऱ्या दुकानातून घेतली आणि दूध पिशव्या संपलेला म्हणून इथे बघू शकता गाईचं दूध आणलंय ठीक आहे दाखवू सकाळीच काढलेलं गाईचं दूध आपल्याला भेटलेलं आहे मस्तपैकी ओरिजिनल दूध चटणी एवढ्या म्हणजे नाश्त्याची वगैरे तयारी करून ठेवलेली आहे आणि इथे आता घराच्या समोरच अंगण आहे बघू शकता इथे आता आम्ही बॅट बॉल खेळणार आहे हा फुटबॉल काय स्टंप आहे काय एवढा जवळ पाठी का थोडा एक टप्पा आउट आहे ना एक टप्पा आउट आहे जो बॉलिंग करणार तो बॅटिंग हे मला बॉलिंग काय नाही चालू आहे हे वाईट बॉल हे 3 वाईड बॉलर बॉलर चे मग बॉलरची बॅटिंग हे नाही लागला हे भारी काय चेंज बिन काय हे 3 बॉल सोडले तर बॅट्समॅन आउट लगातार नाही कसे पण माझी बाकी बॅटिंग मी तर आउट होईल पण द्या बॉलिंग तुझं घर म्हणून काय बोललो नाही एक मिस आहे हा टाकला अरे सनी कुठे फेकतोय सॉरी क्रिकेट खेळून झालेलं आहे आणि आता मग अशी आपण मॅगी वगैरे आणलेली ते आता बनवायला घेतलेली आहे बघू शकता भांडी वगैरे धुवायला घेतली आहेत स्वर्गाची गाड्याची बघ त्या डोक्यावरती असं या त्याच्या व्हिडिओ काय? नाही नाही मॅगी बनवायला घेतलेली आहे ते 2 मिनिटवाली मॅगी हे तो परतचा चार्जर लाव रे तुझ्या तिथे म्हणजे काढून ठेवलं माझा चार्जर मी सनी शेफ आहे आणि अनिकेत तळेकर पराज काय करते मी पण पराज पण शेफ आहे सुरत फक्त खाणार लॉंग मध्ये टाका जरा जास्त
इकडे झालेल्या मित्रांनो मॅगी बघू शकता, सकाळचा नाश्ता. आता थोडा थोडा चहा पण होईल. गॅस बंद कर काय बघ टेस्ट बघ. आणि लाईट बंद करून ये. तो दरवाजा पण बंद कर, खिडकी पण बंद करा गुरु. हा कसे चांगले चांगले का थोडे अजून उकळायला लागेल? थोडीशी उकळायला लागेल. सगळं दूध टाकलं काय? काय जाणी यार. उकळून दे. इकडनं किचन मधनं बाहेरचा व्ह्यू बघा. आत्ता आत्ता उकळते चहा. आता झाली आता बारीक कर. आता झाली. बारीक कर. गावची पेल आहे. आता आपण मित्रांनो इथल्या धबधब्यावरती चाललेलो आहे. आणि धबधब्यावरती जाताना हे कौलारू मंदिर लागेल आपल्या मस्त बाहेरनंच दाखवत होता. सुंदर असं मंदिर आहे बघू शकता. तर इकडनं आता आपण जंगलातून एक धबधबा, तो धबधबा पाहायला चाललोय. आता हे लोक पुढे गेलेत बघू शकता. हे मंदिराची पाठची बाजू युवक उत्कर्ष मंडळ डोळसवाडी. आता रस्ता शोधतोय आम्ही, कुठून जायचं आहे धबधब्याकडे. पुढे जात होते, पुढून परत मागे आले, इकडे फिरले. भारी रस्ता आहे जायला. अरे डायरेक्ट रोडवर आलो इकडनं, शॉर्टकट होता. हे काय गेट लावलाय? जीप आली. धोक्याची सूचना, मनाई आदेश. बेर्डेवाडी धरण आहे इकडे, धरण. काय पक्ष बोललो गुरुवाचा वत फिरा. हे काय तुम्ही करताय? कोणता पक्ष? लाल होता दिसत होता अजून. काळा पक्षी दिसतोय. काय करतोय ते मोठं? काय माझ्यावर नाव घेईल तू माझा तरी पण. हा आता आपल्या समोर डॅम दिसतोय. आणि हा मेन रोड सोडून आम्ही आतमध्ये आलेलो आहे या पायवाटेवरती डॅमकडे जायला. तर इथे लोकेशन खूप भारी भारी फोटो काढण्यासाठी. आम्ही मस्त फोटो वगैरे काढलेत. आणि तू बोलला ते आहे काय काय ते याक नाही, ते बैला आणलेत चराला. कुठं आहेत? पहिला चिखल झालाय रस्ता, हे बघ. चला तर तुला लुडो मध्ये मारलेलं आहे ते सोडायचं होतं झाड. वा वा काय व्ह्यू आहे इथे. आता आपण आलोय मित्रांनो, हे बघू शकता. हे आहे डॅम मधून पाणी येते. आणि हा इकडे वरती ब्रिज आहे. आम्ही थोडं पुढे वॉटरफॉल आहे, जे पाणी येते ना त्यामुळे वॉटरफॉल बनतोय. तो थोडा बघायला चाललोय आम्ही. इथं उभं फोटो काढून त्याला. हा वरती ब्रिजवर जाऊन फोटो काढून ना इकडं मधी. मग इकडे इथे खोल नाही. अरे बोल तिकडे जाऊ तर ऐकलं नाही. प्रेशर बघा किती आहे इकडे, वरून पाणी येते ते. तिथे आहे ना, तिथे उभं राहिलो पाणी खेचून
इथे बघू शकता समोर आपल्याला दिसतंय वरून पाणी येते आणि प्रेशर बघू शकता पाण्याला किती आहे. हा वरती पाईप कसला आहे रे? ते कॅनल आहे त्याचं पाण्याचं आहे. तिकडे छोटा धबधबा आहे. मस्त व्ह्यू आहे इकडे एकदम. जास्त पुढे जायला नको. समोर आपल्याला दिसतंय बघू शकता प्रेशर. आणि त्या गाववाल्याने सुद्धा सांगितलंय पाणी सोडलेलं आहे त्यामुळे जास्त पुढे जाऊ नका. आता थोडं जवळ आलेलं आहे. वरून पाणी येते प्रेशर बघू शकता इकडे किती आहे. खूप भारी व्ह्यू आहे. वरतून डॅमचं पाणी येते आणि तिकडे सुद्धा एक छोटासा धबधबा आहे. आणि इकडचा आजूबाजूचा व्ह्यू बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. कुठे हा ब्रिज आहे तिकडनं पाणी येते आणि खालून नदी जाते अशी पुढे. तर या ब्रिजवरती मस्त की फोटोशूट वगैरे केलेलं आम्ही. आणि आता इकडनं बघू शकता वरती डॅमवरती जाणार आम्ही. आपले दोघं जण आधीच चढायला गेले आहेत वरती. आम्ही सुद्धा जाते पाठून. तिथपर्यंत जायचं आहे वरती. तर तिथून पुढे पलीकडे डॅम आहे आणि त्याच्यात पाणी इकडनं या साईडला सोडलं आहे. तर आता ही पूर्ण डॅमच्या समोरची भिंत चढायची आहे वरती आपल्याला. आता आपण वरती आलेलो आहे पूर्णपणे. आणि हा आहे डॅमचा व्ह्यू मस्त आहे की इकडनं पाणी तिकडनं बघू शकता खाली सोडलेलं आहे. आणि वरती येईपर्यंत दम लागलेला आहे बघा. 1 2 3 4 स्टेप चढून वरती आलो या पूर्ण खालच्या. आणि इकडे मस्तपैकी समोर बघू शकता डोंगरावरती ढगं उतरलेले आहेत. ऊन पाऊस चालू आहे मस्त. पाऊससुद्धा पडते ऊनसुद्धा आहे थोडं थोडं. आणि हा इथला पूर्ण निसर्ग बघू शकता मस्तपैकी. एक दिवस आपण आलो इकडे. आता वाजलेत 12. अजून आपल्याकडे पूर्ण दिवस आहे. तर आपण बघूया अजून काय काय करणार आहे दिवसाभरात. आता तर जाऊया नदीवरती. जी ही डॅमचं जे पाणी पुढे जाते तीच अशी नदी बनते पुढे. तर आता तिकडे जायचं आहे. चला तर मग जाऊया आता. इथून खाली उतरूया पुन्हा. तिथे धरण आहे आणि तिथनं वरती आलं की ही वाडी बघू शकता किती सुंदर अशी वाडी आहे. इथे गुरांचा गोठा आहे आणि पुढे घर आहेत सर्व कौलारू घर आहेत मस्त. इथे काही चिऱ्यांची घरात पण वरती कौल आहेत बघू शकता. कोकणातली घरं ही घरांची परंपरा. खूप सुंदर असं ही वाडी आहे. कोणती वाडी नाही माहिती. हे तळेकर ही कोणती वाडी? हां देवडे बेर्डेवाडी. बेर्डेवाडी. खूप सुंदर अशी घरं आहे तिथली. आणि इकडे शेती केलेली आहे या साईडला. इकडे अजून एक वाडी लागलेली आहे आपल्याला. आणि या वाडीचं ग्राम मंदिरचे आपल्याला दिसतं बघू शकता. श्री देव गौरी शंकर पंचायतन मंदिर. सुंदर असं मंदिर आहे. ते चिऱ्यांचं बांधण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात बाजूला एक कुंड आहे या इथे. बघू शकता सुंदर असं कुंड आहे. इथे थोडं पाणी आहे तिथे. मंदिराच्या समोरच आहे बरोबर. आणि आता आपण इकडे जाऊया. अळू आहे ते. आलू नाही. अळू आहे अळू. अरे हे बघ इथे कच्चा पण आहे. कच्चा पण येते बघ. ते बघ कोण बोला आंबट आहे. हवा हवा पाडते. हे पडले. कोणतं पडलं? हे बघ हे बघ एक पिक्क हा बघ 1 2 3 पिक्के पडले रे. ते ना बघलं मग. हिरवं कसा पाडू? हिरवं पाडलं नाही. हिरवे आंबट लागतात का? बघ खाऊन बघ. पडले मला आता पडलेले पाहिजे. आता पडले हिरवे. काय हिरवं नाही रे पिक्क. पिके एक पण नाही पडला तर पडलं रे भाई. मग उचल कोणता पडला तर. आता पूर्ण फिरून आलो आम्ही. आणि आता इथे चायनीजचं दुकान आहे सार्थक चायनीज सेंटर. तर इथे चायनीज खायला बसलेलो आम्ही. म्हणजे दुपारचं जेवण चालू आहे.
घरी तर काय बनवू शकत नाही त्यामुळे. सकाळपासून आपण 2-3 वेळा इकडे येऊन गेलो, पण आता आपण नदीत उतरलेलो आहे पोहण्यासाठी. इथे बघू शकता उड्या विड्या मारायला सुरुवात चालू झालेली आहे. आता आम्ही पण जाऊ पाण्यामध्ये. गार आहे पाणी इथे आणि पावसामुळे जास्त पावसामुळे थोडं गडूळ झालं. टाक मला नाही पोहता येत. त्याला कुठे येतं म्हणून पायावर उडी मारतो, अशी नाही मारत. सगळ्या दिसतात. थांब थांब, उठ उठ उठ. थांब 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 थांब. मस्तपैकी नदीत पोहून झालेलं आता आणि जेवण पण अगोदर चालतो, त्यामुळे आता घरी जाऊन थोडा आराम करूया. सकाळपासून फिरतोय आम्ही खूप, पूर्ण गाव पूर्ण राऊंड मारून आलेलो. मगाशी आम्ही वरती धरणावर गेलतो तेव्हा. तर आता नदीत पण पोहलो, मस्त दहंडी लावली. तर आता आपण जाऊया घरी, थोडा आराम करू. एकदा पण झाली नाहीये काय दहंडी सक्सेसफुल एकदा पण झाली नाही. 3:30 वाजता आम्ही घरी आलेलो मित्रांनो, दुपारी फिरून सगळीकडून आणि नदीवरनं वगैरे. आणि आता तुम्ही बघू शकता इकडे 3:30 आम्ही जेव्हापासून घरी आलो आहे ना तेव्हापासून हा पाऊस फुल जोरात चालू झालेला आहे. इकडे बघू शकता अजून थांबला नाही. आणि आता आम्ही बाहेर निघालो आहे, थोडा आराम केला, झोपलो 1 तास मस्तपैकी. आणि आता आम्ही बाहेर निघालो ते चहासाठी दूध आणायला आणि चहा पावडर आणायचे. आणि आपलं रात्रीचं जेवण म्हणजे आम्ही चिकन बनवणार आहे रात्री, तर ते चिकन आणायला चाललं आहे. तर इकडचा पाऊस जरा लागला आहे त्यामुळे इकडे बघू शकता पूर्ण असं बाजूला पाणी झालेलं आहे. बघा इथं बघू शकता खाली खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. पण पाऊस खूप पडतो आहे, गेले 2-2.5 तास झाले थांबलाच नाही पाऊस. या इथे पुढे वहाळ आहे, त्याचं पाणीसुद्धा वाढलेलं असणार. बघूया आता आपण, कारण की 2 ते 2.5 तासात खूप पाऊस झाला आहे. थांबायचं नावच घेत नाही. हे बघू शकता, आई शपथ, हे बघ पाणी बघ कसलं वाढलं आहे. सकाळी जे पाणी तुम्हाला एकदम क्लिअर दाखवलं होतं तेच पाणी तुम्ही आता बघू शकता. खतरनाक. सकाळी जे पाणी एकदम क्लिअर होतं आणि शांत होतं ते आता पाऊस झाल्यावरती त्या पाण्याचे बघू शकता पूर्ण वरपर्यंत आलेलं आहे पाणी. सकाळी आपण एकदम आरामशीर जात होतो, तिकडे जायला आपल्याला बघू शकता पाण्यातून जायला लागतं. एवढा पाऊस झाला मगापासून. आता मित्रांनो इथे प्रॉब्लेम असा झालेला आहे, हा तिकडे ब्रिजच्या तिकडे ना, ब्रिजच्या तिकडे असेल थांब बघू तर इकडे तर बोलू असेल. आता मित्रांनो प्रॉब्लेम असा झालेला आहे की जिथे चिकन आणायला आम्ही आलेलो तिथे चिकन म्हणजे बॉयलर कोंबडी नाही, गावठी कोंबडी. तर आम्हाला बॉयलर आपल्या गावठी कोंबडीमध्ये काय खायलाच भेटणार नाही, जास्त करून त्याच्यात हाडच असतात. तर आम्हाला पाहिजे जास्त करून पीस. त्यामुळे आता गावातल्या एकाने सांगितलं आहे की दुसरीकडे एका ठिकाणी बघा, तर तेच बघायसाठी आलं आहे आम्ही. पुढे शोधूया आता कुठं काय भेटतं आहे काय. नाही तर चायनीजचं दुकान आहे, तिथेच आपल्याला चायनीज आपलं चिकन 65 वगैरे काहीतरी सांगायला लागेल. कोंबडी तर नाही भेटली आम्हाला,
सुरती कोंबडीचा विचार चालला होता काहीतरी, अजून एक कोणती होती सुरती कोंबडी, पण तीसुद्धा खूप महाग आहे. तर त्यामुळे आम्ही इथूनच आपलं चायनीजच्या दुकानातूनच काहीतरी मागवू नंतर. तर आता बाकी सामान तर घेतलेलं आहे आम्ही, चहासाठी दूध वगैरे बघू शकता. पुढे दोघंजणं चालले आहेत. चहासाठी दूध, चहा पावडर वगैरे घेतलेली आहे, बिस्किट घेतलेले आहे. आणि आता 6 वाजता आलेलो आम्ही. 1 तास इथे हेच खरेदी करण्यात गेला, टाईमपास. आता पुन्हा आम्ही घरी चालले मस्तपैकी सुंदर अशा रस्त्यावरनं. पाऊस अजून थांबलेला नाही, थोडा जोर कमी झाला आहे पण थांबला नाही अजून. इथे मित्रांनो आता आपण घराच्या पाठच्या साईडला आहे आणि इकडे चूल पेटवून ठेवलेली आहे. आपल्याला चिकन भेटलेलं आहे मित्रांनो, बॉयलर कोंबडी. तर तळेकर आणि प्रतीक आणायला गेलेले आहेत. आणि इथे संध्याकाळी वाजले किती रे? 7:45 वाजले असतील. तर चहाला थोडा उशीर झालेला आहे, पण आता चहा बनवलेली आहे आम्ही. चहा इम्पॉर्टंट आहे, गुड्डे बिस्किट त्याबरोबर मस्तपैकी. आणि तिकडे चूल पेटवून ठेवले आहे चिकन तळण्यासाठी, बार्बेक्यू बिर्बेक्यू काहीतरी लावायचं काय, भाजण्यासाठी, बुजण्यासाठी. पाऊस आणि पावसाने पुन्हा एकदा जोर वाढवलेला आहे, जाम पाऊस पडतोय. आणि इकडे हे शेण पेटवलेलं आहे आम्ही, कारण की मच्छर खूप आहेत. या इथे बघू शकता, इथे धूर केलेला शेणाचा. या इथे बघू शकता, या इथे बघू शकता दर्शना आमच्या इथे आधी ऑफिसमध्ये कामाला होती. अरे तेरे को नहीं, तेरा रूम दिखा, रूम टूर दिखा स्कॉटलैंड का, स्कॉटलैंड से लाइव. उधर अभी सुबह है, कितने बजे सुबह के? दोपहर चालू है 4 बजे. दोपहर का 4 बजे. ही आमची गुजराती पैशावाली मैत्रीण आहे, जी स्कॉटलँडमध्ये स्थायिक आहे. तिथे तिचा गोल्डचा बिझनेस आहे. अरे रूम देखा, रूम. अरे घर दिखा नहीं बोला दर्शना. अरे घर क्यों देखना है तेरे को? अरे मतलब पैसे वालों को घर देखा नहीं है ना हमने कभी. ये वॉशिंग मशीन नहीं बस. ये वॉशिंग मशीन देख अंदर है, घर के अंदर वॉशिंग मशीन है तुम्हारे. लस्सी ऐसे ही होता है. लस्सी बनता है क्या उसमें? क्या बनता है? लस्सी. तेरा मुंह है ना, बात भी वैसे ही करता है लस्सी वाला. अच्छा है, मस्त है रूम. वेरी गुड. बस हो गया. यस. ये मतलब ये गेमिंग रूम है क्या तुम्हारे पास? क्या है? गेमिंग रूम. बाहर का व्यू दिखा, बाहर का व्यू. अरे मुंह मत दिखा. अरे ब्लॉग में गंदा सा में. बाहर का व्यू दिखा, बाहर का. बाहर का हाँ? बाहर का व्यू बोल रहा है. अच्छा बात पैसे. अरे ए रुको, ए चैट लिखो क्या? ये क्या वेयर हाउस है? नाही अरे घर आहेत तिकडचे तसे. मस्त आहे. नाईस. ठीक, बस. अभी तू भी यूट्यूब पे आएगी. आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, चिकन घेऊन आलेले आहेत आणि आता इथे चिकन मॅरिनेट करायचं काम चाललंय. पहिले आपण टाकते दही. रेसिपी आता बघू शकता आपली. दही टाकलेलं आहे, बोटाने काढ. आणि तिकडे चूल पेटायचं काम चालू आहे, बार्बेक्यू बनवतोय. हा कुठला मसाला आणलाय? सुहाना चिकन तंदुरी मसाला. स्पॉन्सर करत असतील नाही. थोडंसं चवीनुसार मी. शेफ विष्णू. कोण? विष्णू हे कोण आहे? तू काळक सोड ना. मस्त बघेल मीठ टाकलेलं आहे आता. आणि इकडे मच्छरचं परत एकदा शेणी जळवण्यात आलेली आहे, मच्छर चावत आहेत म्हणून. हा किती टाकतो? चिकन तंदुरी मसाला. अद्रक लसूणची हा मसाला डायरेक्ट बनवलेला आहे. रेडीमेड मसाला आहे का? हां
सुहाना अंबारी मसाले आणि हा आपला घरचा मसाला. अरे ते ब्रँड अंबारी आहे ना. अच्छा बाजूला तू हा आपला आलेला आहे घरचा मसाला. आणि इकडे पाय बुजतोय. इकडे सुद्धा आपण थोडंसं बघूया. आपला गुरव पाय बुजतोय. अजून एक पाय घे. हाताने बुजतोय का? इथे पाय बुजण्यात आला काय आम्ही आणलंय. आणि ही आली आता आपली आलं लसूण पेस्ट. 5 रुपयाचा एवढीचा काय. दुसरा पण टाक. आणि हे आता मॅरिनेट करते. चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलेलं आम्ही रात्रीसाठी बनवायला. आणि आता चायनीज मागवलेलं. आता जेवायसाठी चायनीज बघू शकता इकडे सगळेजण. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. काय चायनीज ना चायनीजच्या दुकानात बनवलं आहे. 11:30 वाजलेले आहेत आणि आता इथे तयारी चालू झालेली आहे. चिकन बार्बेक्यू बनवायची. इथे आता पुन्हा एकदा वस्तू पेटवण्यात येते. आणि आता आपण चिकन बार्बेक्यू बनवणार आहे. इकडे बघा जाळी धुतोय वरती ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याकडे एवढं सामान आहे. त्याच्यामध्ये आपण चिकन मिसळणार आहे आणि ते चुलीवर ठेवणार आहे. चिकन घुसवून त्याच्यात चुलीवर ठेवणार आहे. आला आपलं मॅरिनेट केलेलं चिकन मगाशी. थोडा काळोख सोड. हां बघू शकता. बारीक व्हायचं. कालवण वाटते तू. कालवण झालंय. तर मित्रांनो आता इथे आम्ही चिकन इथे बघू शकता बार्बेक्यू सुरू करायला घेतलेलं आहे बुजायला. तर आता आम्ही बुजतो पूर्ण आणि खातो आणि आजचा दिवस इथेच संपवतो. कारण की थोडं झोपूया आणि सकाळी उद्या आपल्याला निघायचं आहे. कारण की आपली 10:15ची ट्रेन आहे दिवा गाडी. तर त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. तर बघूया आता हे सगळं संपवून झोपून जातो आम्ही. आणि उद्या सकाळी भेटूया. उद्या सकाळचं वातावरण कसं इकडचं ते दाखवतो सकाळी. इकडचं आणि वेरवली स्टेशनला सुद्धा जाणार आहे. तिकडचं स्टेशनसुद्धा दाखवेल. तर बघूया आता आपण आता भेटूया उद्या सकाळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला वेरवलीमधला म्हणजेच कोकणातला दुसरा दिवस. आणि आता सकाळी आपण उठलेलो आहे. मस्तपैकी नाश्ता वगैरे करणार आहे. आणि आज आपल्याला निघायचं आहे दिवा गाडीने. तर तयारी सगळी चालू आहे निघायची. नाश्ता वगैरे करून आम्ही निघू आणि थोड्याच वेळात आपण निघू. इथनं तर पुढचे आपले बाहेरचे सगळे सीन आहेत मस्तपैकी कोकणातले हिरवेगार हिरवळ पूर्ण ते दाखवू थोडे. आणि हे ते सर्व फोटोशूट वगैरे चालू आहे. फोटो काढून झाला. आता कुठं चालू आहे हा बघ फोटो पुढे. आता आतमध्ये काय चालू आहे बघूया. या इकडे चहाची तयारी चालू आहे. आपला प्रवीण गुरव काल तुम्ही बघितलात नाही. नंतर सर्व चिकन यानेच भुजल्यानंतर रात्री कॅमेरा बंद केल्यानंतर हा बाहेर आलेला. तर आता हा सकाळचा चहा. कालचं एवढं राहिलं चिकन ते आता सकाळी थोडंसं खाऊया. आता पेटत होते ना. गुरु ही जाळी पुढच्या साईडला कर थोडी. ही जाळी ठेवलेली वरती. हा पुढे कर पुढे. पुढच्या याच्यावर ठेव. हां एक पीस गेला. करपा होता त्याला.
हा ही बरोबर आहे अशी बरोबर काय आता सर्व तयारी झालेली आहे, नाश्ता वगैरे करून झाला सकाळचा आणि आता आपण निघतोय आपल्या ट्रेनसाठी. पुन्हा एकदा घरी जातोय. इथे बघू शकता सगळे निघालेले आहेत आता. इकडनं स्टेशन वेरवली स्टेशन चालत अर्धा तासावर आहे, तर आम्ही चालतच जाणार आहे. अजून ट्रेनला टाईम आहे थोडा. इकडे बघू शकता काल पाऊस पडला, भरपूर पाऊस होता काल. तर पाणी कालचं मी तुम्हाला दाखवलं होतं किती होतं, आणि आता पाणी कमी झालेलं आहे पुन्हा एकदा. पण कालच्यापेक्षा तर जास्तच आहे, काल सकाळपेक्षा जास्तच पाणी अजून. इथे हे झाडे वेळी वाहून आले वाटतं. सुंदर असा व्ह्यू इथला. मित्रांनो मगातपासून आपला पाऊस कमी होता, तर आता परत आलेला आहे पाऊस बघू शकता. आणि आम्हाला चालत जायचं, छत्र्या पण कमी आहेत आमच्याकडे, त्यामुळे आता कॅमेरा इथेच बंद करतो आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. मित्रांनो थांब जरा 2 मिनटं थांब. आजचा व्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटू पुन्हा एकदा नवीन गड किल्ल्यावरती एखाद्या. तोपर्यंत आता बाय बाय.